त्यासाठी एक मोठा बटाटा घेतलेला आहे मी, त्याचे 4 पीस करून घेतले आहेत. मटर घेतलेली आहे, एक कांदा घेतला आहे, 1 इंच आलं लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सुके मसाले, लाल मिर्च पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि हळद याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि बटाटा टाकून बटाटा तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे. पण बटाटा मोठा चिरलेला आहे, म्हणजे मोठ्या फोडी बनवल्या आहे. तुम्ही बघू शकतात बटाटा आपण किती मोठमोठा कापलेला आहे. आता आपले बटाटे तेलामध्ये होत आहेत तोपर्यंत आपण ही पेस्ट बनवून घ्यायची. याच्यात कांदा घेतला, आलं घेतलं, लसूण घेतला आणि मसाले घेतले, याची पेस्ट बनवून घ्यायची असल्याने पहिले आहेत. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत मटर. फक्त 2 मिनिटं ते फक्त 2 मिनिटं बघू शकतात बटाटे किती छान झालेले ब्राऊन कलरचे. तेलामध्ये छान झाल्यानंतर पटकन भाजीमध्ये शिजतात. आपण लगेचच मसाला टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मसाला बघा मी टाकून घेतला. मसाल्यामध्ये बटाटा आणि बटरचे दाणे छान होते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. पटवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ठेवायचं. आपल्याला जशी ग्रेव्ही लागते तशी ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढी. तर बघा आपले 2 मिनिटं झालेले आहे. मसाल्यांनी पण ऑइल सोडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. ग्रेव्ही आपल्याला किती बनवायची आहे त्या प्रकारे मी एवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता छान शिजू देऊया आपण भाजी. बघू शकतात आपली भाजी झालेली आहे. तर आपण प्लेट बनवून घेऊया. भाजी बघा कशी छान झालेली आहे. वास पण छान येतो भाजीचा.